घेतात, त्यांच्या नामाचं सेवन करतात, त्यांच्या वाङ्मयाचं सेवन करतात, त्यांच्या चरणाचं सेवन करतात, त्यांच्या चरित्राचं सेवन करतात. कोण करतात? साधू संत करतात, साधक लोक करतात. आणि मग ते कृतार्थ होतात. रोकडे केणे सुरवाडिक पडे जेथे, म्हणजे चरणसेवेचा प्रभाव काय झाला माझ्या जीवनामध्ये. गोड असा बोध देणारा महात्मा आला. परमार्थाचा क्रम चाललाय, क्रम आहे. महात्मा यावाच लागतो. देवाची कृपा आपल्यावर झाली, समजायचं कसं? गुरुवर्यांच्या सारखा महात्मा जीवनात आला की समजायचं नक्की माझ्यावर देवाची कृपा. संकट घ्यायची नाही तिथे. अलोभ निर्लोभ पूर्ण काम आप्त काम निष्कलंक चित्ताचा स्वामी नक्की समजायचं आपण. रोकडे केणे हा एक सद्गुरु गुरुकृपा झाली म्हणजे काय तर साधकाच्या जीवनामध्ये श्रीगुरूंचा प्रवेश होतो. श्रीगुरु दिसतात, त्याच्याकडे येतात, त्याला बोध द्यायला प्रवृत्त होतात. ते कशाने घडतं? त्याच्या आधी पांडुरंगाची सेवा करायला लागते. मग तो वैराग्य देतो, विवेक देतो, समाधी सत्य संपत्ती देतो, मुमुक्षुता देतो, तीव्र मुमुक्षा दुर्दम इच्छा देतो आणि ती इच्छा पूर्ण करणारा महात्मा पण देतो. त्याला म्हणतात योग आणि क्षेम, पारमार्थिक योगक्षेम आहे. ज्या गुरूंच्या अभावात तुला ज्ञान होत नाही त्या गुरूंची प्राप्ती करून देतो. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग, आणि त्याची सेवा करून घेऊन तुझ्याकडनं पूर्ण कृतार्थता होईपर्यंत त्यांचा बोध तुझ्या डोक्यामध्ये स्थिर ठेवतो, रक्षित करतो. त्याला म्हणतात क्षेम. करतो हा स्वतः होतो ती गुरु नाही, गुरु नसेल स्वतः गुरु होतो. कशाने घडलं? सुरुवाडिकपणे सहज विनासायास कष्ट न करता, अन्य कष्टकर साधनांचा अवलंबन न करता फक्त चरणसेवे. जिथे ज्या चरणाच्या ठिकाणी त्याच चरणाच्या ठिकाणी मला संतांच्या सारखा रोकडा माल प्राप्त झाला. माझ्या जीवनामध्ये गुरु आले. त्याच्यानंतर काय झालं? क्रम आहे ना. श्रीगुरु आल्यावर काय करतात? ते उपदेश आपले दोष दूर करतात. गिलती अज्ञानम इति गुरुः. अज्ञान गिळतो तो. गिळी ज्ञान चांदणिया. अज्ञान चांदणी गिळतो. तसं अहम ब्रह्मास्मी इति आकारक वृत्तीरूपी जो ब्रह्मरूप बोध आहे त्या बोध चांदणीला गिळतो तो. गुरु काय करतो? ते गिळून टाकतो. ग्रासू करी प्रगटला ग्रासू करी. कसं काही करी मग ग्रास करतो तो, गिळून टाकतो. तुकाराम महाराजांचं वर्णन केलं, रामेश्वर भट्टांनी केलं. तुकाराम महाराजांचं वर्णन केलं. हे म्हणे सगळे संत म्हणजे गृह आहेत, ग्रह आहेत सगळे, आकाशात फिरणारे ग्रह आहेत. आणि माझा गुरु सद्गुरु तुका हे बोलतात, रामेश्वर भट्ट बोलतात, ह्या जगदांध्य त्याला गिळणारा माझा हा भानू तुका आहे. संत ग्रहमेळी जगदांधगिळी पैल उदयाचळी भानू तुका. जगाचा अंधकार गिळून टाकणारा हा माझा गुरु आहे. गिलती नाम गिलती अज्ञानम इति गुरुः. साधू अज्ञान गिळतो, उपदेशाने गिळतो. झालं, गुरु भेटले, सुरुवातीत भेटले, कष्ट न करता भेटले, सहज भेटले. त्याने दिलेल्या उपदेशाचा प्रभाव शेवटच्या चरणात सांगतात. म्हणे तुका म्हणे
पाठ झाला असं समजून शेवटच्या चरणाला छोटासा विचार करू. नंतर दुसऱ्या चरणाकडे थोडं संतायुक्त नेत्राने बघूया आणि सेवा पूर्ण करूया. विठोबार कुमारी पांडुरंगाची भक्ती करायची, रोज तुळशीला पाणी घालायचं, रोज हरिपाठ म्हणायचा, जमेल तशी भक्ती करत राहायचं. अधिकार झाला की तुमच्या जीवनामध्ये श्री गुरु येतात. की पांडुरंगाच्या कृपेने जीवनात गुरु आल्यानंतर परत पश्चाताप करायची वेळ येते. आणि आपण स्वतःच जर एखाद्याचं ऐश्वर्य वगैरे आहे, गाड्या, घोडे, बंगला, झेंडे, गोदवाक्य असं बघून जर शरण गेलो तर नक्की पश्चाताप करायची वेळ येते. वृत्तपत्रातल्या बातम्या मग ते गुरु जीवनात येतात, मग ते उपदेश करतात. त्याने काय होतं महाराज सांगतात. तुका म्हणे भोग गेला आणि लाग निवारला. भोग गेला, भोग कशामुळे गेला? लाग निवारला म्हणून भोग गेला. ते लाग कशामुळे झाला? तत्वज्ञानाचा उपदेश केला म्हणून लाग गेला. लाग शब्दाचा अर्थ होतो अटॅचमेंट, चित्ता, आसक्ती. याद तरी या रे लागे, माझ्याशी काहीतरी संबंध जोडून तुम्ही या. कृष्ण म्हणतो मला तुम्ही गुरु माना, मला तुम्ही पती माना, जाऊ द्या मला तुम्ही छोटंसं बाळ माना, बालकृष्ण माना. मला तुमच्या घरात जन्मलेल्या बाळाची सेवा बालकृष्ण म्हणून करा. मला पत्नी माना, तुम्ही माझी पत्नी व्हा. तो वल्लभा मी कांतू आईसा पढी, मला तुम्ही काहीही माना, कोणता का होईना संबंध माझ्याशी स्थापित करा. मला मामा म्हणा, मला काका म्हणा, मला भाऊ म्हणा, काय तुम्ही संबंध अटॅचमेंट माझ्याशी ठेवा. मग माझ्या मागे या, मग सांगू दे लाभ. आपण म्हणतो यांचे फार लागे बांधेत. यावर्षी भरपूर लाभ आला तरी काय अटॅचमेंट, चित्ता. बोधाचा प्रभाव, श्री गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा प्रभाव, सत्य दर्शन होतं आणि असत्य प्रपंचाविषयी आपल्याला असलेला आपला चित्ता, अटॅचमेंट हळूहळू कमी होतो. देहदादात हळूहळू कमी व्हायला लागतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हळूहळू प्रयत्न करायला लागतो. हळूहळू आपण देहाचा विचार करता भजन करायला लागतो. देहाला कष्ट द्यायला लागतो परमार्था करता. माझ्या अग्नी कोण आहे, कोण्या पदवीवर याचा विचार न करता मंदिर झाडा काढायला लागतो. शारीरिक तप करायला लागतो, मानसिक तप करायला लागतो, वाचिक तप करायला लागतो. हळूहळू लाभ कमी होतो आणि बोधाने, तत्वज्ञानाने कायमचा लाभ, आमूलाग्र, अगदी अज्ञानासहित लाभ नष्ट होतो. लाग निवारला. आणि त्याचा प्रभाव, तत्वज्ञानाचा प्रभाव, नाम भगवत दर्शनाचा प्रभाव लाग गेला आणि भोगही गेला. भोग शब्दाचा अर्थ होतो संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. त्याला भोग म्हणतात. आज नाही उद्या भोगायचे येते. संचित म्हणलेल्या बँकेतली ठेव उद्या भोगासाठी ठेवली तिथे आपण कसे ठेवले. उद्या केव्हा तरी आपल्या आयुष्यात भोगायला का मिळेल आपल्याला. क्रियमान काय?
रोजच करतो, रोजच पैसा मिळत राहतो. कशा करता करतो आपण? भोगासाठीच करतो. आणि जे बँकेत ठेवलेलं जेव्हा वापरायला काढतो तेव्हा त्याला म्हणतात प्रारब्ध. ते भोगा कशामुळे लागतंय? लाभ आहे म्हणून भोगावं लागतं सगळे. लाभ गेला की भोगाचा संबंधच येत नाही. अगा कर्मे दैवरावे सुख दुःखी ते भोगावया यावे कोणतेही घ्यावे. आणि जोपर्यंत आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे तोपर्यंत सगळं राहतं. आत्मस्वरूपाचं अज्ञान गेलं तर कशाचाच संबंध राहतो. प्रारब्ध कर्म लोकदृष्ट्या शिल्लक राहतं. त्याच्या दृष्टीने सगळं त्रैकालिक अत्यंत भाव असतो. संचित कर्म जळून जातं. ज्ञानबलाने क्रियमान निर्माण होत नाही आणि समजा झालं निर्माण. महात्म्याने भजन केल्यावर पुण्य होणार ना, त्याचा लाभ त्याला लागणार नाही एवढं मान्य. पण अग्निरूप झालेला महात्म्याचं तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, पाप पुण्य निर्माण होते पण आम्ही लागून येतो. आम्ही लागून येतो ते होणार निर्माण. भजन केले की पुण्य निर्माण होणार ना, आम्ही आम्हाला लागून येतो. मग पापाचं काय होतं? साधूची निंदा करणारे लोक पाप घेऊन जातात. पुण्याचं काय करायचं? साधूची सेवा करणारे पुण्य घेऊन जातात. साधूचा बोध काय करायचा? शिष्य घेऊन जातात. निष्ठेत कोण घेतो? त्याची पोरं घेतात. नाही गेली तर भांडून घेतात कोर्टात जाऊन घेतात. शंकराचार्याने लिहिले हीच प्रक्रिया लिहिली. हीच प्रक्रिया तुकाराम महाराजांनी लिहिली आहे. तत्वज्ञानाने काय घडतं? एकांते सुखमास्यताम साधन पंचक स्तोत्र. एकांते सुखमास्यताम परतरे चेतस समाधीयताम पूर्णात्मा सुसमीक्षताम जगदिदम इदम जगत तद्बाधितम दृश्यता. काय होतं? प्राकर्म प्रविलाप्यताम संचित जळून जातो. विशेषेने लय होतं त्याला. प्राकर्म प्रविलाप्यताम कशामुळे? चित्तीबलाम ज्ञानबलाने गुरूंनी दिलेल्या तत्वज्ञानाचा बळाचा प्रभाव प्राकर्म जळून जातो. चित्तीबला न अप्युत्तरही स्पृश्यताम या क्रियमान देहात जे निर्माण होतं ते याला संस्पर्श होत नाही, संश्लेष लागत नाही. आणि प्रारब्धम इह भुज्यताम ते सुद्धा लोकदृष्ट्या त्याच्या दृष्टीने जन्माची सिद्धी होत नाही तर प्रारब्ध भोगायचा विषय राहते. प्रारब्धं तु इह भुज्यताम अथ परब्रह्मात्मना स्थीयताम. याचं भाषांतर आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी फार सुंदर केलेलं आहे. मागील परिहार पुढे नाही शीन 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 मागील परिहार. कधी झालिया दर्शन एक वेळा दृश्यते यथार्थ तत्व अनेन तत् दर्शनम. एकदा घेतलं तर वाटतं. ते साधू लिहितात ना महाराज, त्याच्यामध्ये डोंगर असतो शास्त्र. प्रचंड अवघड साधूने सोपं केलंय. ते अतिशय अवघड काम आहे. आपले गुरुवारी महाराज म्हणायचे बरोबर म्हणत होते महाराज. संतांनी अवघड शास्त्र सोपं करण्याचं अतिशय अवघड काम केलंय. आता काय म्हणते? हे सोपं कोण्या अवघडात आहे हे सांगणं सोपं आहे. कशामुळे सोपं आहे? आपल्या हातात विचारसागर आला, वृत्ती प्रभाकर आला, हे आलं म्हणून सोपं वाटतं. महात्मा आला म्हणून, कधी शिकवले म्हणून. हे तर सोपं नाही. ते अवघडाचं सोपं करणं अतिशय अवघड काम ते त्यांनी करून ठेवलं. आता सोप्याच्या मागचं अवघड काय? सोपं म्हणजे मी सांगतो. एक वेळा झालिया दर्शन मागील परिहार प्राकर्म प्रविलाप्यताम संचित जळून जातं. पुढे नाही शीन क्रियमान जन्माचा संबंध येत नाही. त्याच्यामध्ये प्रारब्धाचा संबंध आहे. कधी तस्मिन दृष्टे परावरे तस्मिन परावरे दृष्टे सती हे सगळं घडतं. म्हणजे
चरणसेवेचा प्रभाव जीवनात गुरु येतात, अधिकार येतो, उपदेश करतात आपल्याला, आसक्ती निवृत्त होते, आमूलाग्र आसक्ती निवृत्ती होते, भोग संपतो. तुका म्हणे गेला भोग, भोग गेला आणि लाग निवारला भोग गेला. आणि हे पांडुरंगाच्या चरणसेवेच्या प्रभावात झाल्यामुळे आता मी कृतार्थ आहे. आता मला अभ्यास करायची गरज नाही, आता मला वाणी करायची गरज नाही, आता पांडुरंगाच्या चरणसेवेला प्रवृत्त सेवा करायची मला अजिबात गरज नाही. तो आता माझी सेवा करतो, पण काय करू? आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना त्याचे पूर्व संस्कार वशाचा प्रभाव किंवा त्याच्या चरणसेवेचा कृतज्ञतेच्या पोटी किंवा तत्वज्ञानोत्तर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा विचार जर केला ना देवा, आता उठावे से मना, आता उठावे से मना, माझ्यावर तर नियंत्रण संपला. येत नाही नारायण, येत नाही नारायण, तुझ्या चरणच भक्तीचा मी अंगीकार केला नारायणा. आता त्यांनी कृतार्थ झालो, पण आतापर्यंत मला माझ्या इंद्रियांना जो लळा लागला तुझ्या भक्तीचा, तुझ्या एकंदर सौंदर्याचा, तुझ्या स्वरूपाचा. देवाचं स्वरूप फार सुंदर आहे. पाय शब्दात अर्थ स्वरूप पण होते. उत्तमानां स्वरूपं हि पाद शब्देन भण्यते. उत्तमाचं स्वरूप पाय शब्दाने वापरलं जातं. आठवे पाय विठोबाचे स्वरूप पूर्ण. हे नारायणा, आतापर्यंत अज्ञानी अवस्थेत मोक्ष प्राप्ती करता ज्या चरणसेवेचा अंगीकार केला, आता तत्वज्ञानानंतर मला जास्त आनंद होतो. जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखा करता हे नारायणा, तुझ्या चरणसेवेचा मी कधीही त्याग करणार नाही. या चरणसेवेपासून मला बाजूला जायची इच्छा नाही. येथून उठावेसे म्हणा. हा जो अभंग आहे ना, आपण भजन करतो, बसून भजन करतो, आणि नेमका हा अभंग म्हणताना उठा. नेमका अभंग आला रे आला. आता उठावेसे म्हणा. म्हणजे उठावेचे मला येते म्हणजे जेव्हा आता आरती उठावं तर उठावच वाटत नाही, काय करू आता, असं त्याचा अर्थ नाही. आता उठावेसे म्हणा. तुझ्या चरणसेवेपासून बाजूला जायची इच्छा होत नाही देवा. आजन्म माझ्याकडे चरणसेवा करून घे, असा एक छोटासा विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगातून मांडलेला आहे. ह्या सगळ्या हरिभक्तांच्या
एवढ्या ह्या सेवेमध्ये इथे मला बोलवलं गेलं. प्रभू महाराज नाही का, त्यांनी फोन केला आहे महाराजांनी सगळ्या शेवटी हा जगन्नाथाचा रथ आहे आणि आमचे सगळे जुने श्रद्धेय मंडळी म्हणजे तुकाराम महाराज आपल्याच्या प्रतिनिधी आता हे आहेत प्रतिनिधी सगळे. आणि हीच इच्छा आहे की घरातून गाथा ज्ञानेश्वरी कधी बाहेर जाऊ नये. एक काम करा, घरातून गाथा ज्ञानेश्वरी बाहेर जाऊ देऊ नका. किती लोकांच्या घरातून निघून गेले, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. मुलांना मुलींना संस्कार देण्याची गरज आहे. अशा परंपरा चालू राहतात. असो जे बोललो ते इथे याच भूमीवर माझ्या गुरुवारी साखरे महाराजांनी हे चिंतन मांडलेलं आहे, अनेकदा मांडलेलं आहे, अनेकदा. त्यांच्या आश्रमात मी 9-10 वर्ष राहण्याचा मला योग आला. त्यांच्याकडे ऐकायला मिळालं. त्याचा अनुवाद त्यांच्यासमोर याच ठिकाणी त्यांचं अस्तित्व जिथे आहे, त्यांच्या भक्तांचं अस्तित्व आहे, मोठ्या लोकांचं अस्तित्व, त्यांच्यासमोर अनुवाद करण्याचा प्रयत्न केला. जे शास्त्र शुद्ध आहे ते माझ्या गुरुवारी साखरे महाराजांचं, जे अशुद्ध आहे ते मला सगळं सोडून द्या. मोठे मोठे महात्मे इथे आहेत. आमचे कुमावत महाराज आहेत, परमार्थामध्ये आयुष्य पूर्ण घातले, जरी अधिकारी असले पण तरीही अध्यात्म क्षेत्रामध्ये शेवट बनून निधी ध्यासनात राहणाऱ्या दादा आहेत. मोठे मोठे मंडळ सगळे इथे आहेत. आयुष्यात गुरु सेवा बरं झालं पाणी टाकतं कोणा कोणी नाव घ्यायचं. अशांच्या समोर अनुवाद करण्याचा योग आला. झालेली सेवा संत जगन्नाथ महाराजांच्या चरणी, रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंगाच्या चरणी आणि गुरुवारी साखरे महाराजांच्या चरणी समर्पित करून वाणीला विश्रांती. ज्ञानेश्वर